माणगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेला खूप मोठा धक्का बसलाय। मनसेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगले आणि रायगड जिल्हा विद्यार्थी सेना प्रमुख तथा माणगाव तालुका अध्यक्ष प्रतीक रहाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय। माणगाव येथे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार पडल्याचा दावा राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केलाय। या सोहळ्याला माणगाव आणि तळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की ज्यांना काम करायचे त्यांनी आमच्यासोबत यावे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर लोकांचा पूर्ण विश्वास असून या प्रवेशामुळे रायगडमध्ये शिवसेना आणखी मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच पक्षप्रवेशाचा हा सिलसिला यापुढेही असाच सुरू राहील असंही गोगावले यांनी ठणकावून सांगितले। नक्की हा मनसेला केवढा मोठा खिंडार असेल, भविष्यामध्ये शिवसेनेची रायगडमध्ये कशी वाटचाल असेल? आता आपण पाहिलं आमचे दिलीप सांगले असतील, प्रदीप राटे असतील, आमचे हे सगळे जे आता मनसेचे सर्व कार्यकर्ते तालुका प्रमुखांसहित संपर्क प्रमुख युवासेना या सगळ्यांनी आज आपण पाहिलं शेकडो कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी आज पक्षप्रवेश केला मनसेमधून शिवसेनेमध्ये। आज आपल्याला कल्पना आम्ही काम करतोय आणि आम्ही आव्हान केलेलं आहे की जर काम करत असलं तर आमच्याबरोबर या। आणि त्या उक्तीप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, युवासेना जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, युवासेना तालुका प्रमुख या सगळ्यांनी मिळून आज जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा आज त्यांना शाश्वती दिलेली आहे। तिथले आमचे विभाग प्रमुख आहेत, काही आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी आजची ही मेहनत आहे आणि भविष्यामध्ये ही वाटचाल हळूहळू वाढत जाणार आहे। त्याचं कारण आम्ही काम करतोय त्याचा मोबदला। आधीमध्ये कुठेतरी अनबन पाहायला मिळाली, तटकरे नाराज होते। तटकरेंच्या बाबतीमध्ये नंतर मग आमदार दळवींनी आणि वक्तव्य केले की तटकरे स्वतःसाठी काहीतरी वेगळा निर्णय घेतात आणि ते योग्य नाही आहे। कसं ह्या कालच्या प्रकरणात बघताय तुम्ही? नाही, मग ते काय मला माझ्या कारण मी काय थांबलो नव्हतो। मी नंतर मुंबईला परत गेलो होतो, माझा कार्यक्रम होता मुंबईला, त्याच्यामुळे मला काय ते माहिती नाही। परंतु ठीक आहे ना, आता काही थोड्याफार गोष्टी इकडं तिकडं चालतात ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांकडनं किंवा काय, पण तेवढी पण मोठी काही बाब नव्हती। कारण निमंत्रणावरूनच काहीतरी विषय होता, परंतु निमंत्रणं घरोघरी पोचवली होती असं त्यांचं म्हणणं आलं। परंतु प्रोटोकॉलप्रमाणे काही जर अडचणी असतील त्या अधिकाऱ्यांना स्वतः बावनकुळे साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली आणि तो विषय तिथे संपला।